थांबा. हा व्हिडिओ स्क्रोल करण्याआधी फक्त 1 मिनिट श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी द्या. कारण कदाचित आज तुम्हाला ज्या प्रार्थनेची गरज आहे तीच प्रार्थना स्वामी तुमच्यापर्यंत आज पोचवू इच्छित आहेत. मित्रांनो, आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा आपल्याजवळ सगळं असतं पण मनाला शांतता नसते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ही एक प्रार्थना करा. कधी संकट एकामागून एक येतात, कधी पैशाची चिंता असते, कधी नात्यामध्ये तणाव असतो, तर कधी आपल्या मनात एकच प्रश्न असतो, स्वामी माझ्या आयुष्यात एवढं कठीण का? पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर श्रद्धा ठेवणारा माणूस कधीच एकटा नसतो. हा मी माझा अनुभव तुमच्यासाठी शेअर करत आहे. दररोज सकाळी किंवा रात्री शांत मनाने स्वामी समोर बसा, डोळे बंद करा आणि मनापासून ही प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यातील सर्व दुःख, चिंता, संकटे तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनाला शांतता द्या, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. माझ्याकडून झालेल्या चुका मला माफ करा, वाईट विचारापासून आणि चुकीच्या मार्गापासून माझं रक्षण करा. संकट कितीही मोठं असलं तरी माझी श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका. माझा हात सोडू नका स्वामी आणि शेवटपर्यंत माझ्या पाठीशी उभे राहा. श्री स्वामी समर्थ. ही प्रार्थना म्हणजे संकटे जादूने नाहीशी होतील अशी हमी देता येत नाही, पण श्रद्धेने प्रार्थना केल्याने मनाला धीर मिळतो, योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते आणि संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. म्हणून आजपासून एक छोटासा नियम करा. दररोज काही मिनिटे स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करा आणि जेव्हा आयुष्यात सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील तेव्हा फक्त एकदा मनापासून म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा वचनाची प्रचिती डोळ्यासमोर आणा. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण विश्वास ठेवा, स्वामींच्या चरणी ठेवलेली श्रद्धा कधीच वाया जात नाही. जर तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांच्यावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा आणि ही प्रार्थना त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा ज्याच्या आयुष्यात सध्या काहीतरी संकट सुरू आहेत, ताणतणाव सुरू आहे. अशा भक्तिमय आणि मनाला आधार देणाऱ्या स्वामी समर्थांच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.